अमोलदादा कथोरे व सह आयोजक संजयजी दुर्गे. आमदार चषक 20-25 यांच्या मध्ये संकल्पनेतून ही मोठी भव्य दिव्य अशी स्पर्धा. सारिका हॉटेलच्या मागील हे ऐतिहासिक मैदान. नक्कीच विचार केला तर आमदार चषक आणि हे दमदार असं पाचवं पर्व, पाचव्या पर्वातील चौथा दिवस. चौथ्या दिवसाने एकंदरीत विचार केला तर दुसरी मॅच त्याच्या दुसरी मॅच खेळवली जाईल दोन मातब्बर संघ बीसीसी चिंचवली आणि त्याचे विपक्ष श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा. नक्कीच आदिवासी गटातील हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात सध्या आमदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकंदर विचार केला तर भव्य दिव्य अशी स्पर्धा. याची देही याची डोला पाहूया टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. नवी मॅचच्या दिशेने मॅच होते सुरुवात. प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघाकडून ओपनिंग फेअर मैदानात दाखल झालेत अनंता गावंडा आणि त्यांच्या सोबतीनं रमेश धुमना. कर्जत विभागामध्ये ठाणे रायगड अशी मॅच झाली होती. त्या मॅचचा अनंता गावंडा हा संघ कर्णधार राहिला होता. नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू पहिलं षटक हाताळण्यासाठी करण गोलंदाजी ट्रॅकवर येतात. करण पहिला चेंडू निर्धाव त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड वाईड पहिला चेंडू वाईड असेल. गोलंदाजीवर थोडासा आक्षेप उठवलाय फलंदाजांनी. यावेळेस शॉर्ट आर्म चेंडू त्याला पुल केलाय आणि पुल पॉवरफुल पाठवलाय. लॉंगर सीमा लेखा पार 6 धावा षटकार. क्लिअर असेल. बरोबर गोलंदाजी आहे. पहिला चेंडू एकंदरीत विचार केला तर वाईड आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अंत गावंडा याच्या बॅटमध्ये एक मॅक्सिमम षटकार. षटकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होतं जाऊन पोहोचतं 7 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवताना पाहायला मिळतात फलंदाज अनंत गावंडा करण यांच्यावर. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू फटका बसला. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत आणि कॅच ड्रॉप. नक्कीच ही कॅच जर कम्प्लीट झाली असेल मॅचची प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. एक षटकारानंतर अनंत गावंडा नक्कीच तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. कॅच ड्रॉप. विचार केला तर बॅकफुटवर गेले होते. फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची एज लागली आणि झेलची संधी उपलब्ध झाली होती परंतु तशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस स्लॉक केलंय. फटका दमदार आहे. चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. अनंत गावंडाच्या बॅट मधनं येणारा हा षटकार.
षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या एकंदरीत फ्लाय होते 13 या आकड्यावर. आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाज करण यांच्यावर. पुन्हा एकदा वेळेस बॅकफुटवर गेले, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर एक छोटेखानी कमबॅक गोलंदाज करण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित षटकातील 2 चेंडू शिल्लक करण यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावी संख्येचा विचार केला तर बिनबाद 13 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा फटका दमदार आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक येतायत दूरवरून आणि चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी अनंताच्या बॅट बंद येणारा हा चौकार. शेवटचा चेंडू एकंदरीत धावसंख्या 17 या आकड्यावर. नक्कीच प्रावलेच्या अनुषंगाने कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटवर गेले, फटका दमदार आहे. 2-2 क्षेत्ररक्षक पाठबोरा करतायत. चेंडूने मारले मुसंडी, झालाय फरार. 4 धावा. अनंताच्या बॅट मधनं येणारा बॅक टू बॅक हा चौकार. पहिलं षटक संपवता. पहिल्या षटकाच्या अंती टीम बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर बिनबाद 21 या आकड्यावर. मॅचच्या पहिल्या षटकामध्ये मॅचची प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळाली असते. अनंता गावंडा एक षटकारानंतर संधी उपलब्ध झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नव्हतं. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरे षटक आदलण्यासाठी टीम श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकडून संदीप होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर दाखल. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या एक विचार केला तर 21 या आकड्यावर. नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करत असताना टीम बीसीसी चिंचवली. दुसरं षटक होते सुरुवात. दुसरे षटक आदलण्यासाठी संदीप, त्याच्या समोर फलंदाजीसाठी रामदास. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. पंचांचा इशारा अवंतर. अवंतरच्या साह्याने टीमच्या टोटल मध्ये भर पडेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये विचार केला ज्या प्रकारच्या धावा आल्या होत्या, दबाव पाहायला मिळतो गोलंदाज संदीप यांच्यावर. यावेळेस बॅटची एज. पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच जरी पूर्ण झाली नसेल, डिरेक्ट आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिला आदरा फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघाला. फलंदाज रामदास बाद. पहिला आदरा भरत बसत असताना टीम बीसीसी चिंचवली संघाला रामदास बाद होत आहेत मैदानामध्ये. फलंदाजीसाठी यावेळेस दाखल होत असताना राम खंडवी. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून. यावेळेस ओव्हर द पिच सुंदर असा चेंडू पडला, तसा थोडी उंची मिळाली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून. यावेळेस हुक केलाय, फटका दमदार आहे. डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. एका टप्प्यानिशी चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना चौकार.
यावेळेस बॅकफुट वर गेले, कट केलाय, फटका दमदार आहे, दोन क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत, चेंडू झालाय परार 4 धावांसाठी. रामच्या बॅट बंद येणारा हा लागोपाठचा दुसरा चौकार. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला हा फलंदाज राम खंडवी. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलंय आणि लागोपाठचा येणारा रामच्या बॅट बंद चौकार. सुंदर फलंदाजीचा नजराणा आपल्या समोर पाहायला मिळतोय. फलंदाज राम खंडवे याच्या बॅट मधनं 4 चेंडूचा एकंदरीत सामना केला, 3 चौकार त्याच्या बॅट मधनं. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट वर गेले होते, हलका त्याने कट केला, एक सिंगल आणि खराब थ्रो तिथे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून. 2 षटक पूर्ण, 2 षटकाच्या अखेरीस टीम बीसीसी चिंचवली संघाची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 1/35 या आकड्यावर. षटक संपन्न, तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर दाखवलं होत आहेत चंदन. पहिल्या 2 षटकाचा पॉवर प्लेच्या अनुषंगाने विचार केला तर धावा तितक्या ताकदीच्या बनवल्या गेल्या. टीम प्रथम फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघ याच्या माध्यमातून अनंत गवंडा आणि त्याच्या सोबतीला राम खंडवी. अधिकचा वेळ खर्च करू नका गोलंदाजी करत असताना. टाइम काउंटर सुरू आहे. 20 मिनिटाच्या 4 षटक कंप्लीट होणं बंधनकारक असेल. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर श्री समर्थ स्पोर्ट्स वाड्याचा पारा क्रिकेट संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर चंदन आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया यांची कामगिरी कशी असेल की या षटकामध्ये देखील ज्या प्रकारे 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या या षटकामध्ये धावा बनवल्या जातील की गोलंदाज बांधून ठेवेल या 2 फलंदाजांना. पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु फारच बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर इशारा पंचाचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. अवंतरच्या साह्याने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर 36 या आकड्यावर. यावेळेस बॅकफुट वर गेले, कट केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राम यांच्या बॅट मधनं. 6 चेंडू खेळले, 14 धावा त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे सलामीसाठी आलेले कर्णधार अनंत गावंडा 6 चेंडूचा सामना केला, 20 धावा त्याच्या बॅट मधनं. एक चेंडू हाताला गोलंदाज चंदन यांनी एक अवंतर आणि एक सिंगल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक आपल्याला यावेळेस फटका दमदार आहे. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न केला होता परंतु माघारी परतवून लावलं राम यांना. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. आमदार चषकाचं दमदार असं हे 5वं पर्व
पाचव्या पर्वातील दुसरा सामना एके बाजूला विचार केला तर श्री समर्थ स्पोर्ट्स वाड्याचा पारा आणि त्याच्या विपक्ष बीसीसी चिंचवली यावेळेस सुंदर वेग पाहायला मिळतो गोलंदाज चंदन यांच्या माध्यमातून चेंडू पडतोय तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना उर्वरित या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज चंदन यांनी. यावेळेस फटका दमदार आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना 4 धावा. दोन सिंगल त्यानंतर येणार हा चौकार. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावर. उर्वरित 2 चेंडू षटकातील शिल्लक. आफ्टर चेंडू बॅकफुटवर गेले. फटका दमदार आहे. डीप मधून प्रोटेक्शन दूरवरून येत आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवलाय चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना 46 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज चंदन. फटका दमदार आहे. ओव्हर दी कव्हर्स फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सकट गेलेत. सीमा रेखा पार. 6 धावांसाठी पाठवलाय षटकार. तीन षटकांचा खेळ होतो समाप्त. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल लट. प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघाची एकंदरीत धावसंख्या 1 बाद 52 या आकड्यावर. सलामीसाठी आले होते अनंता गावंडा. धावसंख्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 21 धावा. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले होते राम खंडवी. 10 चेंडूचा सामना केला. 28 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत करण. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक पाहूया, पाहायला मिळेलच कसं असेल. कमबॅक करून देतील की नाही आपल्या संघाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत करण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकअप सुंदर असं पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज करण यांच्या माध्यमातून. यावेळेस पूल केलाय आणि पूल पाठवून दिलाय. पॉवरफुल. षटकार. यावेळेस बदल आले त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिरिक्त उचली मिळण्या कारणाने अवंतर असेल. अवंतरच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 1 बाद 59 आकड्यावर. यावेळेस हुक केलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. कॅच ड्रॉप. नक्कीच सातत्याने विचार केला तर अनंता गावंडा यांची ही या सामन्यामध्ये दुसरी झेल
ड्रॉप होत असताना त्या संधीचा फायदा उचलला आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधनं. 3च्या मदतीने टीमची टोटल 1 बाद 62 या आकड्यावर. एका स्पर्धेमध्ये या फलंदाजाचा 2-2 कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतात. चौथे षटक, चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज करण यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, लेनचा चांगला उपयोग करत असताना गोलंदाज करण बॅकफुटवर गेले होते, फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क तिथे आपल्याला पाहायला मिळत नव्हता. निर्धाव चेंडू, षटकातील 2 चेंडू शिल्लक. करण यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडला आणि वेग पाहायला मिळाला गोलंदाज करण यांच्या माध्यमातून. एक डॉट नजर, पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू करण यांच्या माध्यमातून. पुढील सामना जानी स्पोर्ट्स वडपे आणि त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ दामोते. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी यायचंय. नाणेफेकी त्वरित केली जाईल मिड इनिंग मध्ये. दोन धावा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपन्नीची घोषणा. 4 षटक, 4 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 1 बाद 64 या खेळावर कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अनंत गावंडा आणि त्यांच्या सोबतीला राम खंडवी 10 चेंडूचा सामना करतात अनंत गावंडा आणि 30 धावांचे वैयक्तिक धावसंख्या त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाले होते राम दळवी. 13 चेंडूचा सामना केला, 30 धावांचे कॉन्ट्रीब्युशन त्याच्या आपल्याला पाहायला मिळतं. इनिंग ड्रिंक ब्रेक्स होईल तोपर्यंत देऊयात संधी डीजे मँडीला. चार षटक पूर्ण, पाचव्या षटकाला होते सुरुवात. शेवटचा निर्णायक षटक आदळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर योगेश. नक्कीच त्यांची कामगिरी कशी असेल की या षटकामध्ये पूर्ण वसुली करण्याचा प्रयत्न करतील कर्णधार अनंत गावंडा. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस्टर मोठ्यात निर्धाव चेंडूची पहिला चेंडू योगेश यांच्या माध्यमातून सुंदर असा लिंचा चांगला उपयोग. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये दाखल केलाय अनंत गावंडाच्या बॅट मधनं. या षटकामध्ये येणारा हा सुंदर असा षटकार. स्लोवर परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु फुल टॉस मिळाला आणि त्याला फुल टोल मध्ये पाठवलंय. सरळ सीमा रेखा पार. एका टप्प्यावर चेंडू, 4 धावांसाठी चौकार. तेरा चेंडू आतापर्यंत खेळलेत. वैयक्तिक 40 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
खोलवर टप्प्याचा चेंडू फटका दमदार आहे. डीप मधून प्रोटेक्शन येत आहेत, अडवण्यात तर यश आलं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 1 बाद 76 या आकड्यावर. अगदी एकंदरीत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत फलंदाज अनंता. या स्पर्धेचा विचार केला तर एक शतकीय खेळी कालच्या दिवसामध्ये कॅन्डी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुंदर असा चेंडू पडल्यानंतर थोडा स्लो झाला आणि थेट जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज योगेश यांनी. बदल आली त्याचा उपयोग केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि जरी डॉट झाले असतील परंतु यष्टिरक्षकाची चुकी आणि बॅकअप देखील खराब. 4 धावांसाठी 22च्या स्वरूपात हा चौकार. पाच षटक आणि 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त एक फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी राहिली टीम. गोलंदाजी करणारी टीम. एकंदरीत विचार केला तर करण 1 षटक 2 षटकात आली 33 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक संदीप एकही विकेट नाही त्यांना देखील मिळाली. 14 धावा त्याच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चौथं षटक हाताळण्यासाठी चंदन आले 17 धावा त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आले होते योगेश 12 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 5 षटकांनी 5 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल 1 बाद 80 81 धाव्यांचं भलं मोठं आव्हान समोर ठेवलं टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघाने. पुढील सामना दामोदे आणि त्याच्या विपक्ष जाली स्पोर्ट्स वडपे. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी टस्का बॉक्स कक्षामध्ये याचे त्वरित नाणेफेकी केली जाईल. खेळाचा पहिला डाव झाला समाप्त, जिथे प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी चिंचवली संघाने माफक लक्ष ठेवलं. 5 षटकांमध्ये 81 धावांचं हे आव्हान चेस केलं जाईल की नाही, की धावा रोखल्या जातील, हे ऐकूयात पुन्हा एकदा मुरबाड भूषण दीपवीर बिराडे सरांच्या गोड मधुर वाणीतून. धन्यवाद. जानी स्पोर्ट्स वडपेचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. दामोदरच्या संघाकडे जायला विनंती, आपण लगेचच उपस्थित व्हा. यानंतर आणखीन एक चांगला सामना प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. 81 टू विन 81 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. पहिल्या डावात फलंदाजी भलतीच भरलेली आपल्याला पाहायला मिळाली, खास करून अनंता गावंडाची. त्याच्या बॅटमधून 16 बॉलमध्ये 42 धाब्याचं योगदान आलं. त्याचबरोबर राम खडूने तर कमालीची कामगिरी केली. 13 बॉलमध्ये 30 धावा त्यानंही बनवल्या. टोटल 5 षटकात 80 धावा उभारलेल्या आहेत. 81 धावसंख्येचा पाठलाग मात्र दुसऱ्या डावात करावा लागेल श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बाडा क्रिकेट संघाला. चला ओपनिंग पेअर पाठवा लगेचच श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बाडा. यानंतर होणारा सामना जानी स्पोर्ट्स वडपे त्यांच्या विरुद्ध धामोते या दोन टीमच्या दरम्यान. त्या सामन्याचा देखील टॉस आपण लगेचच कव्हर करतोय. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. संजयजी दुर्गे यांना विनंती आहे, आपला शुभ असते तो टॉस आपण कव्हर करा. आघाडीसाठी सलामीवीराच्या भूमिकेत सध्या आपण बघत आहोत योगेश दोरे आणि त्याची सोबत देतोय संदीप शीद. ही सलामीची जोडी आता दाखल झालेली आहे.
81 धावसंख्येचा पाठलाग 5 षटकांच्या पाठीमागे 16.40 धाब्याची धावगती विजयाकरता दुसऱ्या डावात आता प्रत्येक षटका पाठीमागे बनवावी लागेल. बॅटिंग करत असताना श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला पहिल्या डावात बॅटिंग तर कमालीची केली बीसीसी चिंचोलीनं, पण आता गोलंदाजाची कामगिरी कशी असेल हे देखील पाहणं तितकंच निर्णायक आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहिली, स्वर्गीय संत स्मृती धारोला क्रिकेट संघाचा एकतर्फी विजय त्या सामन्यात नोंद होत असलेला आपण पाहिला. सध्या सामना दुसरा सुरू आहे, यानंतर होणारा जो सामना आहे त्याचाही टॉस होतोय. गेम इज ऑन, सामना सुरू होतोय. सेकंड इनिंगला सुरुवात दोन्ही टीमला आपण देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. योगेश दोरे स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत संदीप शीत देतोय, गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शरद भगत ऑल इज सेट, 81 धावसंख्येचा पाठलाग. गेम इज ऑन. पहिला बॉल फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, ऑफटर्मच्या बाहेर कमिट झाले होते, अँकर्ड बॉल देखील केला होता. स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पण तो फसतोय. शरद भगतकडे चांगला वेग आहे आणि सध्या या वेगानं तो छाप सोडत असताना आणखीन एक चांगला बॉल ऑफटर्मच्या बाहेर आता कमिट झाले होते, बरोबर खोलात टाकला बॉल. सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. चांगला वेग आणि वेगाबरोबर सध्या अनुशासन अचूकता आपण बघत आहोत. गोलंदाज शरद भगतच्या माध्यमातून सलगचा दुसरा डॉट बॉल जो सध्या दबाव वाढवेल बॅटर योगेश दोरेवर. स्विचिटचा अटेम्प्ट, पण हवं तसं मिडलिंग नाही, हवं तसं टॅबिंग नाही. चेंडू बॅटचा संपर्क जरूर झाला परंतु तो स्वीट स्पॉट एक्झॅक्टली फलंदाजाला इन कनेक्शन आणता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल सलगचा तिसऱ्या. हळूहळू आता पॉवर प्ले मध्ये दबदबा वाढलाय गोलंदाज शरद भगतचा. यावेळेला बॅटची कड आहे, फलंदाज बाद. मागच्या 3 डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे जाणवला. चांगला प्रेशर बिल्डअप केला होता गोलंदाजानं आणि सरते शेवटी तो जुगाडण्यामध्ये अपयशी ठरलाय. आघाडीसाठी योगेश दोरे. 0ला पहिली विकेट पडली आहे समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा क्रिकेट संघाची. फलंदाज बाद. बॅटिंग साठी पाहिलं तर संतोष शीत दाखल होताना पाहायला मिळतात. तयार होतोय शरद भगत. ओ मिस टाइम टॉपेज बॉल हवेत. विकेट किपर जज करतोय, कॉल त्यानं दिलाय आणि जेल ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. संतोष शीतला मिळतंय जीवदान. पोझिशन मध्ये आले होते परंतु हाताच्या उंजलीमध्ये हा बॉल सामावू शकले नाही. अनंत होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, सेफेस्ट फिल्डर ऑफ द साइड, पण त्याच्याकडून आता झाली ती मिस्टेक. एक सिंगल डाव सुरू होतोय किंबहुना 5व्या बॉलवरती. फलकाचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची कोंडी आता फोडलेली आहे.
समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल भोवऱ्यासारखा गरंगलत चाललाय, वार्डिश मिडॉनला मिसफिल्ड, अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 2, एका विकेटच्या मोबदल्यात. दामोदर टीम कॅप्टन या पण टॉस करता, वेळ का घेताय? ऑलरेडी जानी स्पोर्ट्स वडपे संघ विहित वेळेत उपस्थित झालेला आहे. ऑनगोईंग मॅच सेकंड इनिंगचा पहिलं षटक देखील समाप्त झालंय. दामोदर टीम कॅप्टन ऑफिशियली लास्ट कॉल आलेला आहे. टॉस करता आपली उपस्थिती अनिवार्य आहे, लक्ष सुद्धा. गुरुनाथ केवारी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक सुरू होते. दुसरं डावखऱ्या हाताचा हा जबरदस्त गोलंदाज आहे. चांगला वेग आहे गोलंदाजाकडे. टॉस होतोय. आपल्या स्पर्धेचे सहयोजक संजयजी दुर्गे यांच्या शुभ हस्ते धामोते आणि त्यांच्या विरुद्ध जानी स्पोर्ट्स वडपेच्या दरम्यान हा सामना. यानंतर होणारी पहिल्या फेरीतील तिसरी लढत. मॅच कडे जाऊयात. सेकंड पॉवर प्ले. षटक सुरू होते. दुसरं. पहिला बॉल अपर वेस्ट साइड. बीमर मागे बॉल थर्डमॅनला अडवण्यात आलेला आहे, पण त्यांचा सिग्नल आता येतोय. नेक्स्ट बॉल फ्री असेल. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन सोबत स्कोर सध्या 3 ऑन बोर्ड. जानी स्पोर्ट्स वडपे ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंगचं इन्व्हिटेशन टीम धामोतीला दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा दोन्ही टीम. फुलटॉस बॉल. आता चांगला संपर्क घडलाय. हवाई यात्रेकरता निघाला बॉय, बरोबर खेळाडू कक्षाच्या दिशेनं. फुल टॉस, फ्रीट आणि त्यावरती फुल टोल वसूल होतोय. संदीप शीच्या बॅटमधून येतोय हा पहिला संघर्षमय 6 षटकार. या षटकारानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ऑन साइडला आणखीन एक लाजवाब फटका. चांगलं टायमिंग. क्षेत्ररक्षक फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल सीमार्चच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा या वयाला रॉकेट हिट, सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार आणि सध्या धावफलकाला वेग देत असताना संदीप शीदला आपण बघत आहोत. स्कोर सध्या 15 ऑन बोर्ड. दबावाचा गोलंदाज गुरुनाथ केवारीवर. समोर लॉफ केला. आणखीन एक चांगला फटका. वाड शॉट. बरोबर आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॉल दाखल होतोय. सीमार्चच्या बाहेर येतो तो सलगचा तिसरा देखना, दमदार, दर्शनीय, आकर्षक आमदार चषक षटकार. अंदाज गुरुनाथ केवरेच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 21-21. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात थोडी धीमी सुरुवात होती, पण दुसऱ्या षटकात तुटून पडलाय, बरसलाय संदीप शीद गोलंदाज गुरुनाथ केवारेच्या विरुद्ध खेळत असताना. 5 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 19 धाब्याचं योगदान त्यानं दिलेलं आहे. सांघिक धावसंख्या 21-21. आवश्यकता होती, धावा येणं गरजेचं बनलं होतं आणि सध्या गरजेप्रमाणे कामगिरी या सामन्यात होत असताना आपण बघत आहोत. स्कोर 21-21. सामना आपण पूर्ववत सुरू करत आहोत. गोलंदाज तयार गुरुनाथ केवारी. यावेळेला बॅकफुटवर जात असताना ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर. चांगलं टायमिंग, सुपर टायमिंग, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा देखना फटका. मागच्या 3 बॉलमध्ये आक्रमकता, तर या बॉलमध्ये क्लास आणि दर्जा पाहायला मिळाला. फटका मागे संदीप शीद नावाचा चौकार.
तर फार सुंदर चालला होता मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे सिरीज. मॅच बॉलनं आपण सामना कंटिन्यू करूयात. स्कोर सध्या आपण बघत आहोत 29-29. या षटकात 5 बॉलमध्ये गुरु केवरेच्या विरुद्ध आतापर्यंत 27 धावा आलेल्या आहेत. नो बॉलनं सुरुवात झाली. लागोपाठचे 3 षटकार तदनंतर 2 चौकार आलेले आहेत. यावेळेला चांगला ड्राईव्ह केलाय लेफ्ट एडिटे थ्रू द कव्हर्स. आणखीन एक देखना फटका, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका. या षटकात दादागिरी राहिली आहे बॅटर संदीप शिदची. चौकार सलगचा तिसरा. मागच्या षटकात 31 धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये एक नो बॉल, 3 सलगचे षटकार, 3 सलगचे चौकार. फलंदाजी मात्र भलतीच बहरलेली आहे. सध्या आपल्या स्क्रीनवर कंपॅरिझन आपण बघत आहोत. पहिल्या 2 षटकात बीसीसी चिंचवलीनं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 35 बनवल्या होत्या. 1 विकेट त्यांनी गमावली होती. पण आता प्रत्युत्तरादाखल श्री समर्थ स्पोर्ट्स वाराच्या पाडानं ठोसास ठोसा जशास तसं प्रत्युत्तरात आलेलं आहे. 33 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. चला टीम मॉडेल नकोय बीसीसी चिंचवली. 10 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय 2 षटकं टाकण्याकरता. बरोबर 12:45 ला दुसरा डाव सुरू झालाय. लक्ष सुद्धा घाई करणं अपेक्षित आहे. थोडं स्पीडली घ्यावं लागेल. अदरवाईज जर 20 मिनिटांचा टाइम तुम्ही क्रॉस करताय तर त्या क्षणी जे काही बॉल बाकी आहेत ते टाकण्यापूर्वीच तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. अनंत गावंडा अँड ऑल टीम जरा फास्ट खेळायचं लक्ष सुद्धा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. चला 11 मिनिटं झालेले आहेत. लक्ष सुद्धा अनंता 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 9 मिनिटाच्या तुम्हाला उर्वरित 2 षटकं टाकावीच लागतील. डेनी कॉस्ट डेनी हॅव. इक्वेशन वर नजर टाकूयात. 18 बॉल आता बाकी आहेत या डावाचे. 48 धाब्याची आवश्यकता. पहिला बॉल कमी गतीने टाकलेला आहे. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत ओव्हर नंबर 3 मध्ये वैभव गावंडाला, ज्याची डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. चांगलं कंट्रोल आहे त्याच्याकडे. वेग थोडा कमी जरूर आहे पण अचूकता आपण बघत आहोत. लाईन आता खराब आहे. सिडीज ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसर सांगतात वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन ऍड होताना दिसेल. स्कोर सध्या एक्स्ट्रा रन सोबत 34-34. अपील, पण अपील मध्ये फील नव्हता. बॅट खाली ड्रॅग झाली त्याच कारणाचा तो साऊंड बनला. तेच सांगतायत ऑनफिल्ड अंपायर. डॉट बॉलची होईल सांगता. सध्या स्थिर सगळी 34-34. स्ट्राईक आता संदीपकडे येणं गरजेचं आहे. फुल टॉस पण संपर्कात आणता आला नाही. संधी तर बनली होती, तिथं सोनं झालं नाही. पंचांचा लेग बायचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 35-35. 15 बॉल अजून विजयासाठी 46 धाब्याची आवश्यकता. नॉट आउट 8 बॉलमध्ये 31 धाब्याचं योगदान संदीप शीत देतो, जो सध्या स्ट्रायकर एंडला दाखल झालेला आहे. आक्रमक फलंदाज आहे. या वेळेला फ्लाइट दिली. बॅटची कडा आहे आणि फलंदाज बाद होतोय. संदीप शीत माघारी परततोय. मोठा अडसर, मोठा व्यत्यय, मोठा अडथळा आता दूर केलाय तो गोलंदाज वैभव गावंडानं. फलंदाज बाद. मोठा आदरा समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला. मॅन इन फॉर्म बॅक टुवर्ड्स द पवेलियन. सेकंड विकेट गोज डाऊन. नऊ बॉल मध्ये 31 धाब्याचं योगदान देत असताना संदीप शीत मात्र बाद झालेले आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर चंदन दाखल झालेले आहेत. नावाप्रमाणे कामगिरी आता त्याला करावी लागेल. व स्विच हिटचा अटेम्प्ट होता. पुन्हा एकदा हलकं बिल क्वाड बॅन करता विकेट किपरनं केलेलं आहे. पण दोन्ही पंच तटस्थ भूमिकेत. डॉट बॉलची पुन्हा एकदा होत असताना सांगता
स्कोर सध्या 35-35, लॉस ऑफ 2 विकेट. विजयाचं समीकरण 13 बॉल आणि सध्या आवश्यकता 46 धाब्याची. मागच्या षटकात ज्या 31 धावा आल्या होत्या त्यानंतर पलटवार सध्या बीसीसी चिंचवलीकडून गोलंदाज वैभव गावंडा करत असताना या षटकात त्याच्या पद्धतीने झालेली होती इकॉनॉमिकल कामगिरी. शफलवर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज आता तितकाच चपल आहे. बॅट्समनला फॉलो केलेला आहे, चांगला फुल लेन टाकला बरोबर पायात. सरळ आता विकेट किपरच्या हातात बॉल. षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 35-35, 12 बॉल आता विजयासाठी 46 धाब्याची आवश्यकता. मागच्या षटकात धावफलक दुथडी भरून वाहताना पाहिले तर या पूर्वीच्या तिसऱ्या षटकात मात्र त्या धावफलकावरती स्थगिती लावलेली. गोलंदाज वैभव गावंडानं अतिरिक्त 2 धावा त्या षटकात आलेल्या आहेत. महत्वाची विकेट संदीप शेठची गोलंदाजीसाठी पाहिलं तर राजू. पहिला बॉल लेग स्टिकला धडक मारतोय. यष्टी आता उखाडलीये. फलंदाज बाद. संतोषित माघारी परत आहेत. तिसरा आदरा. स्कोर सध्या 35-35. आता पूर्णपणे पडझड झालेले. दुसऱ्या षटकात असं वाटलं आता अग्रेसर होईल, हावी होईल संघ श्री समर्थ स्पोर्ट्स. वाऱ्याचा पाडा पण कमालीची कामगिरी वैभव गावंडाची. आणि आता या षटकात राजू गावंडाने देखील पहिल्या बॉलवरती विकेट काढली आहे. कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला टर्न पाहायला मिळाला. चांगला बाउन्स. डॉट बॉलची होत असताना सांगता फिरकीच्या जाल्यामध्ये आता पूर्णपणे अडकवलंय, लटकवलंय, फसवलंय टीम वाऱ्याच्या पाड्याला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. आता स्टंपिंगच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद. दशरथ आल्या पावली परततोय माघारी. चौथा धक्का. बॅटिंगसाठी पाहिलं तर सुनील दाखल झालेले आहेत. एकमेव फलंदाज संदीप शेठ ज्यानं विजयाचा आशा पल्लवित केल्या होत्या तो जसा बाद झाला आता सध्या डाव कोलमडलाय. फलंदाजी क्रमाची मात्र 13 तिरपीट उडालेली आहे. गोलंदाजी मात्र भलतीच भरताना सध्या आपण बघत आहोत बीसीसी चिंचवलीची. विकेटचा अटेम्प्ट होता, रिव्हरचा पवित्रा धारण केला होता. चेंडूबाटचा संपर्क इथेही घडवता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकात चांगले कमबॅक सध्या होत असताना यावेळेला ऑन साइडला टर्न केला बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. चांगला दिल संपादित होतोय. आणखीन एक हादरा या षटकात मिळतंय. तिसरं सुयश राजू गावंडाला. बॉलिंग साठी पाहिलं तर राजू गावंडा ज्यांना आता संधी बनलेली ती विथ 3 विकेट मेडन ओव्हर. करण बॅटिंग करता दाखल झालेले आहेत. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुटवर जात असताना हुक केलं, पाठवला डीप मध्ये स्कोर लेगला. दुसऱ्या धावेचा कॉल सुरू आहे आणि दुसरी धाव देखील आता तितक्या सहजरित्या बनताना दिसेल. सो षटकाची वेळ सांगतात 4 षटकात बनल्या गेल्या धावा 37-37 आणि विजयाचं समीकरण या सामन्यात 6 बॉल आता 44 धाब्याची आवश्यकता. चला 4 षटक बरोबर 19 मिनिटातच टाकलेली आहेत. मागच्या 2 षटकांना जास्त वेळ गेला नाही. सो अंतिम षटकासाठी आता वेळ खर्च करू नका. शरद भगत आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. पहिली 2 षटक पेसर गोलंदाजांची आपण पाहिली, त्यानंतर 2 षटक स्पिनरची आपण पाहिली आणि अंतिम षटकात पुन्हा एकदा आता
पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, चांगला वेग, सरळ विकेट किपरच्या हातात आता बॉल निघून जातोय. दुसऱ्या षटकात 31 धावा आल्या होत्या, पण तदनंतर आपण पाहताय 5वं षटक सुरू झालंय. धावसंख्या मात्र 37 या आकड्यावरच स्थिरावलेली आहे. कमालीची कामगिरी सध्या करत असताना संघ बीसीसी चिंचवली. शॉर्ट बॉल या वेळेला बॅकफुटवर जात असताना पुल केलाय, गुल केलाय, पत्रा बजाव सिक्सर, 6 धावा चंदनच्या बॅटमधून. या षटकारानं स्कोर सध्या 43 धावा. ओ हेलिकॉप्टर, चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध खेळतायत, पाण्याजोगा फटका, चांगलं टायमिंग, चौकार. या चौकारानं स्कोर सध्या आपण बघत आहोत 47-47. टॉपेज आता झेलची संधी, स्वतः गोलंदाज जज करतोय शरद भगत आणि झेल संपादित चंदन आता माघारी परततोय. 6वा हादरा. बॅटिंगसाठी पाहिलं तर रुपेश दाखल होताना पाहायला मिळतात. औपचारिकता फक्त आता सामन्यात शिल्लक आहे. जानी स्पोर्ट्स वडपे, पंकजान आर्मी, जसा सामना संपेल फिल्डिंग लगेचच मित्रांनो सेट करावे लागेल. फुल टॉस, स्लाइस काढायचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल येतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्कोर 48-48. 48ला विकेट 6 पडलेले आहेत. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय तो टीम बीसीसी चिंचवलीनं. मनपूर्वक अभिनंदन, वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. 32 धाब्यानं हा मोठा विजय. सामन्यात सध्या ते संपादित करत असताना एंट्री गेटच्या समोर वाहन चालक